सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 60 जणांवर जप्ती, घरबांधणी व्यवसायासह शेती कर्जाचा थकबाकीत समावेश. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कोट्यावधीची रक्कम थकीत असलेल्या 60 जणांवर जप्तीची कारवाई सुरू आहे. मार्च एंड जवळ येत असल्याने आणि NPA कमी करण्यासाठी तसेच थकबाकी वसुलीसाठी बँकेकडून मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये घरबांधणीसह शेतीचे दीर्घ मुदतीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने 60 कर्जदारांना 8,35,00,000 रुपयांच्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन ॲक्ट अंतर्गत कारवाई चालू आहे. यामध्ये काही बँकांच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शेती कर्जाची नियमित वसुली सुरू आहे, मात्र बिगर शेतकी कारणांसाठी केलेला कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात आहे. यात वैयक्तिक कर्जदारांसह सहकारी संस्था, उद्योजक, व्यावसायिक यांचा समावेश आहे. बँकेने घरबांधणी आणि अन्य कारणांसाठी वैयक्तिक कर्जपुरवठा केला आहे. यातील 60 कर्जदारांचे तब्बल 8,35,00,000 रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांकडील कर्ज वसुलीसाठी बँकेने आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधित कर्जदारांची मालमत्ता सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या मुदतीत त्यांनी थकबाकी न भरल्यास या मालमत्तांची विक्री करून बँक वसुली करणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.